कूटस्थ ज्ञान प्रयोजन आहे. या प्रयोजनांना सिद्ध करण्याकरिता अनेक साधू संतांनी, वरिष्ठांनी अनेक वेळा त्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे परिश्रम घेतलेले आहेत. कूटस्थाची व्याख्या विशद करत असताना आपल्याला ध्यानासंबंधी अनेक संरचना सिद्ध कराव्या लागतात. ध्यान म्हणजे काय? ध्यानाची व्याख्या काय असू शकते? ध्यान कशा प्रकारे केले जाते? या अवस्थेचा उगम कूटस्थ संबंधित प्रत्येक व्याख्येशी संबंधित आहे. कूटस्थ म्हणजे काय? कूटस्थाची अवस्था कशा तऱ्हेने सिद्ध करता येते? कूटस्थ ज्या मार्गातून अभिप्रेत आहे त्या मार्गातून नेण्याकरिता त्याला किती कष्ट घ्यावे लागतात, या सर्व संबंधीचा उहापोह आज आपण करणार आहोत. कूटस्थाविषयी जाणून घेण्याकरिता आपल्याला ध्यान संबंधी अनेक गोष्टी जाणून घेणे महत्वपूर्ण आहे, ज्यामध्ये निर्विचार ध्यान, सविचार ध्यान, सविकल्प ध्यान, अविकल्प ध्यान, प्रविकल्प ध्यान अशा ध्यानाच्या वेगवेगळ्या व्याख्या विशद केलेल्या आहेत. ध्यान हे एक तत्व आहे. ध्यान हे एक कला आहे. ध्यान हे एक तंत्र आहे. ध्यान हा धर्म आहे. ध्यानाची प्रत्येक बाजू ही आपल्याला जीविताच्या उत्कर्षापर्यंत पोहोचून नेण्यास सक्षम आहे. ध्यान हे जीविताचे कल्याण आहे. ध्यान हे जीविताच्या मार्गाशी एकनिष्ठ असलेले एक वरदान आहे. जीवन हे सविकल्प संकल्पित असावे. जीवन हे सम्यक असावे. जीवन हे ज्ञानिक दृष्ट्या आचरणयुक्त असावे. आणि या पलीकडे घेऊन जात असताना आपल्याला जीवनाची प्रत्येक व्याख्या ही जन्म मृत्यूच्या पलीकडे घेऊन जाण्यास सक्षम आहे. शुद्धीचा ज्या वेळी उपयोग केला जातो त्यावेळी शुद्धीची प्रत्येक व्याख्या विशद करत असताना चेतना शुद्धीला अत्यंत महत्व दिलेले जाते. अर्थात चेतना शुद्धी ही प्रत्येक बाजूची एक व्याख्या विशद करते. चेतना शुद्धी ही प्रत्येक ध्यानाची बाजू विकसित करते. चेतना शुद्धी ही प्रत्येक तत्वाची बाजू विकसित करते आणि ती विचाराधीन आहे, कारण त्यामध्ये मर्म तर्कशुद्धता असते. तर्कशुद्ध विचार, तर्कशुद्ध प्रणाली, तर्कशुद्ध चिकित्सा ही चेतना शुद्धीची एक जमेची बाजू आहे. मग ही चेतना शुद्धी ज्या तऱ्हेने केली जाते त्या तऱ्हेला वेगवेगळ्या प्रकारचे विशुद्धीकरण असे म्हटले जाते. अर्थात हा घटक मनोयोगाशी संबंधित असून निर्विचार ध्यान, सविचार ध्यान, सविकल्प ध्यान, निर्विकल्प ध्यान या सर्व कल्पना इथे वृद्धिंगत करता येऊ शकतात. जीवन आणि जीविताचा उत्कर्ष हा प्रामुख्याने एक घटक मानला गेलेला आहे. कूटस्थ हा जीवनाचा एक मानबिंदू आहे. कूटस्थाची एक प्रणाली ही कपालेश्वरामध्ये स्थित असून त्याची नित्य पूजा करणे हे साधकाचे परम कर्तव्य आहे. मग हे कूटस्थ आणि त्याची ध्यान संरचना नेमकी काय आहे याचा आज आपण विचार करू. कूटस्थ हे दोन भुवयांमध्ये विराजलेले एक कपालेश्वराचे स्थान आहे. कूटस्थ याविषयी जाणून घेणे हे अत्यंत आवश्यक आहे, कारण संत, योगी, ऋषी, मुनी, साधू हे सर्व काही जे जे क्रियाकलाप करतात, जे जे आचरण करतात ते सर्व कूटस्थामधून आचरणयुक्त झालेले आहेत. कूटस्थ हा ज्ञानाचा एक आधार आहे. कूटस्थ हा ज्ञानाचा एक तत्वप्रणालीचा एक भाग आहे. ज्ञानाची प्रत्येक तत्वप्रणाली ही सिद्ध करत असताना आपल्याला जीवनाचा उत्कर्ष साधने गरजेचे असते. हे कूटस्थ आपल्याला जीवनातून शिकवते. त्या संबंधीचा एक अभंग आज आपण पाहूया. चित्तशुद्धी वेदपाठ हे अभंगाचे शीर्षक आहे. अभंगाची सुरुवात पुढील प्रमाणे. चेतना शुद्धी चित्त विशुद्धीकरण, चेतना शुद्धी चित्तशुद्धी विशुद्धीकरण, चित्त बोधाशय शुद्ध तत्वाची कारण, जे का सत्वांगी सकृत बोधार्थ अर्जित प्राशन, म्हणून या जन्म पावी मज नारायण. नरार्थ आयन प्रसृते शब्दू नारायण, चित्त अशोक वर्म कारण, म्हणून या जन्म पावी मज प्रभूत नारायण.
कृपालपथी ज्ञानार्थ भुजा, तपस्विक देह पाविला सहजा, कर्म सुकृतार्जित वेदी, ज्ञान प्रपात उद्युक्त सकारण, म्हणून या जन्म पावी मज नारायण. चित्त चेतना जागृत आदी सिद्धी, उपाधी शून्य व्रत बोधी, कर्म कषाय वाच्य नाना वार्धक्य, कपिल आत्मकपिल साधु स्वयं जेत सृजन, म्हणून या जन्म पावी मज नारायण. अर्थात जीविताचा प्रत्येक उत्कर्ष हा सिद्ध करत असताना चेतना शुद्धीची आवश्यकता ही वारंवार भासत असते. ज्या प्रकारे पाणी हे मनुष्याचे अविभाज्य अंग आहे, जल ग्रहण केल्याशिवाय शरीर हे जगू शकत नाही, त्याचप्रमाणे चेतना शुद्धी केल्याशिवाय योगी हा जगू शकत नाही. अर्थात चेतना शुद्धीच्या काही अवस्था या साधुत्वाच्या दिशेने वाटचाल करतात. साधुत्व हे अक्षय आहे, साधुत्व हे चिरंजीव आहे आणि चिरंजीवी कल्प हाच त्याचा ध्यानाचा एक मानबिंदू आहे. ज्ञानार्थे तपस्विक सिद्धी, ज्ञान दृश्यादृश्य विजय, दिग्विजयार्थ व्रती, कर्म कर्तव्य समर्था, विश्वार्जित योगी प्रसाद, तत्वार्थ विरक्ती यथार्थ प्रमाद, म्हणून वैमुक्त जन्म पाविला मज सिद्ध नारायण. चारू म्हणे उच्च कोटिक प्रासादित, चारू म्हणे उच्च कोटिक प्रासादित, साधना सिद्ध वर्म ज्ञानार्जित, साधना सिद्ध वर्म ज्ञानार्जित, सगुणार्थ वाणी निर्गुणार्थ वाणी, निर्गुणार्थ निर्वाणी, तत्व विरचित मुनी पारायण, म्हणून या जन्म पावी मज नारायण. अर्थात कुटस्थाची प्रत्येक व्याख्या विशद करत असताना कुटस्थ हे जीवनाचे एक साराभिभूत असे आख्यान आहे. अर्थात ध्यान तत्वाची प्रणाली सिद्ध करत असताना साकार ध्यान, निराकार ध्यान, निराकार म्हणजे काय, निराकारामध्ये काय काय अपेक्षा असतात, निराकारामध्ये कोणत्या कोणत्या तत्व प्रणाली असतात, त्यामध्ये तत्व प्रणालींचा कोणकोणत्या दृष्टिकोनातून कसा कसा वापर केला जातो आणि तर्कशास्त्राच्या दृष्टिकोनातून त्याची अंमलबजावणी करताना प्रत्येक ध्यान कसोटी ही कशा प्रकारे सिद्ध केली जाते, ही प्रत्येक शून्य अवस्था प्रशून्य अवस्थेपर्यंत मनुष्य कशा प्रकारे वृद्धिंगत होत असतो, ही प्रत्येक साराभिभूत संरचना यामध्ये विकसित केलेली आहे. अर्थात कुटस्थ हा मार्ग प्रवगमनशील आहे, कुटस्थ हा मार्ग प्रागमनशील आहे, कुटस्थ हा मार्ग नित्यातीत भोगात विराजित असून नित्यातीत योगात तो स्थायित आहे. अर्थात कुटस्थ हा मार्ग प्रत्येक जीवनाचा मानबिंदू ठरवताना तो आपल्याला जीवनाची एक व्याख्या विकसित करण्यास भाग पाडतो, ज्यामध्ये चेतना शुद्धी आहे, ज्यामध्ये नरार्थ नारायण आहे, ज्यामध्ये कृपालपथी आहे, ज्यामध्ये चित्त चेतना आहे, ज्यामध्ये ज्ञान तपस्वी सिद्धी आहे आणि ज्यामध्ये उच्च कोटीत प्रासादित अशी अवस्था आहे, जी साधना सिद्ध अशा वर्मातीत अवस्थेमध्ये मनुष्याला घेऊन जाण्यास सक्षम आहे, जिथे सगुणार्थ वाणी निर्गुणार्थ निर्वाणी अशा तऱ्हेने प्रत्येक भाव हा विराजित झालेला आहे, जिथे तत्व विरजित अशी मुनी पारायण अवस्था आहे, तिथेच नारायणाची व्याख्या विशद केलेली आहे. अर्थात कुटस्थ हाच नारायण आहे आणि नारायण हाच कुटस्थ आहे. अर्थात कुटस्थ ही एक कला आहे, धर्म आहे, व्याख्या आहे, तत्व प्रणाली आहे त्या निर्गुण अशा परमेश्वराची, त्या निर्गुण अशा निस्वार्थ स्वरूपाची, जिथे आपण आपला देह अंतिमतः विराजित करणार आहोत परम शाश्वताच्या सत्याकरता, परम शाश्वताच्या शोधाकरता, परम तत्वाच्या सिद्धी करता.